हे बघा, हे बॅक साईड ते टक्स करून घेतलेले आहे मी. हे बघा, तुम्हाला मी सांगते समजून कसं घेतलं आहे मी. हा डबल फोल्ड कपडा होता. हे आडव्याला बघा पॅक बाजूकडून 4.5 इंच घेतलेलं आहे मी. हे बघा असं. आणि उभ्याला पण मी 4.5 इंच घेतलेलं आहे. अर्धा इंच मार्जिनवरती हे टक्सवरून मी टिप मारून घेतलेली बघा. 2-2 टिपा मारलेले. सेम या पद्धतीने इकडच्या साईडला पण घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, त्यानंतर आपल्याला इथं कंबरपट्टी जोडायची आहे. हे बघा, ही कंबरपट्टी जी आहे ना, मी ही 2 इंचाची घेतलेली. हे बघा, 5 इंचाची टिप मारलेली आहे. आता त्याच्यानंतर अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आपल्याला बघा इथे. हे बघा, आता आपल्याला एक बाही घेतलेली मी बघा. 5 इंच फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, ते 5 नंबरची टीप मारून घेते मी. हे बघा, 1 इंच फोल्ड करून 5 नंबरची टीप मारून घ्यायची आपल्याला. त्याच्यानंतर ही कमरेला सुद्धा 5 नंबरची टीप मारून घ्यायची. ही आपल्या नंतर उसवायची आहे हात शिलाई करून. घेतलेला आहे मी. हुकलूक पट्टी ना, त्या साईडने मेजरमेंट टाकायचं आपल्याला. हे का, इथून आडव्याला 2.25 वरती खून केलेला आहे. कंपल्सरी आहे हे बघा, 2.25 पासून इथे 2.5 वरती टक्स टाकलेला आहे मी. व्हिडिओ स्किप करू नका, व्यवस्थित बघा, लक्षात येईल तुम्हाला. या 2.5 पासून आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचा आहे. इथून 2.5 पासून इथं 3 घेतलेलं आहे. त्याचा मध्ये आपल्याला काढायचा आहे. तर 1.5 इंचावरती खून करायची. हा मधला टक्स आहे. 1.5 इंचापासून खाली 2.5 इंचावरती खून करायचे आहे. हा बघा, 2.5 इंच. इथं आपल्याला 1.25 इंच मार्जिन ठेवायचं आहे. आणि हे सगळे जे टक्स येणार नाही, फक्त 2-2 रेष म्हणजे 1.5 इंचाचे टक्स येणार आहे. हे बघा, हे जे 3 इंचापासून आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने टेप ठेवा किंवा पट्टी घ्या तुम्ही. या पद्धतीने आपल्याला स्ट्रेट रेष ओढून घ्यायची आहे 3 इंचावर. आणि हा जो मधला टक्स घेतलेला आहे ना, तिथून 2.5 इंचावरती खून करायची आपल्याला. हे बघा, असे क्रॉस टेप ठेवायचा आहे. आणि बघा, इथं मी क्रॉस करून घेतलेला आहे. इथं पण 2 रेषपर्यंतच आपल्याला टक्स घ्यायची. आता बघा, मी टक्स तुम्हाला घेऊन दाखवते. पहिले मी मधला टक्स घेतलेला आहे. हा 5 इंचाचा टक्स आहे. हे बघा, त्याच्यानंतर हात धरायचा आहे व्यवस्थित आपल्याला. साईडचा कंबर साईडचा आहे बघा, 5 इंचावरतीच करायचं आपल्याला. त्याच्यानंतर हा बघा, हुकलूक पट्टीच्या साईडचा टक्स आहे. हे पण 2 रेष इतकीच मार्जिन घ्यायची आपल्याला, टीप मारून घ्यायची आहे. 4 टक्सचा पण कप खूप छान येणार आहे. एकदम व्यवस्थित फुगीर बसते, व्यवस्थित बसते 4 टक्सचं पण ब्लाऊज. तुम्हाला दाखवते या पद्धतीने. बघा, एकदम मस्त व्यवस्थित टक्स आलेले आहे. आता मी दुसरं तयार करून घेते. सेम या पद्धतीने दुसरं सुद्धा तयार करून घ्यायचं आपल्याला. हे बघा, मी 2-2 टिपा मारून घेतली. दोन्ही पार्ट तयार करून घेतली मी. हे बघा, या पद्धतीने ह्याचा कप वगैरे बघा तुम्ही, खूप छान येतोय फुगीर भाग वगैरे. असा 4 टक्सचा ब्लाऊज आहे, पण वाटत नाही हा 4 टक्सचा आहे, कारण की फिटिंग वगैरे खूप छान आणि गोल बसते. एकदम माझ्या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा, तुमच्या पण लक्षात येणार. हे बघा, आता क्रॉसपट्टी जोडायला घ्यायची आपल्याला. हे बघा, आता मी क्रॉसपट्टी जोडून घेते आहे. या पद्धतीने क्रॉसपट्टी खालच्या साईडने ठेवलेली, ही सुईची बाजू आहे. आणि बघा, ही उलट्या बाजूने एक क्रॉसपट्टी आपल्याला वरतून येणार आहे, दुसरी क्रॉसपट्टी आपल्याला खालून येणार आहे. अर्धा इंच मार्जिन सोडलेले आहे मी. हे बघा, टीप मारून घेते. 3.5 इंचाचं मार्जिन ठेवलं होतं. हे पुढची बाजू आहे. हे बघा, ही हुकपट्टी आणि लोकपट्टी ज्या बाजूने असते ना, त्या बाजूला पुढची बाजू म्हणतात. हे बघा, हा जो मोठा भाग आहे ना, हा पुढच्या साईडने ठेवायचा आपल्याला. हे बघा, आपल्याला आहे ना, हे पूर्ण आपण क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे. हे बघा, आता हे असं गोल फोल्ड करायचं आहे. बघा, मी या पद्धतीने करते. त्याच्यानंतर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामधून आपल्याला बाहेर काढायचं आहे. या पद्धतीने दुसरी तयार करून घेऊ आपण. सेम त्याच पद्धतीने. हे बघा, परत एकदा लक्ष द्या. हे असं पूर्ण आपल्याला सुईची बाजू आत टाकायची आहे, उलट्या बाजूने करायचं आहे आपल्याला. इथं बरोबर टिपेवरती टीप येऊन द्यायची आहे. पुढच्या साईडने टीप मारते मी. हा काही 2 इंचाची पट्टी आहे, ही उजव्या साईडला जोडायची आहे आपल्याला. हे बघा, आता ही जी हुक पट्टी आहे ना, मी ती उजव्या साईडला जोडून घेते आहे या पद्धतीने. ही आपल्याला सरळ बाजूनेच जोडायची आहे. ती आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची. या पद्धतीने जोडते, तुम्हाला एकदम जवळून दाखवते मी. बघा, ही सुईची बाजू. त्याच्यानंतर वरतून आपल्याला दाबटीप द्यायची आहे. हे बघा, आता मी दाबटीप देते.
हे बघा त्याच्यानंतर ही जे पट्टी आहे ना, हे बघा ही अशी एक फोल्ड करायची आहे. मी एकदम व्हिडिओ कुठेही स्किप नाही केलेला आहे, मी व्यवस्थित दाखवते आहे. त्याच्यानंतर अशी फोल्ड करून आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. बघा बरोबर अशी काठाला टिप मारायची आहे. मी तुम्हाला टिप मारल्यावर दाखवते. हे बघा आता हुकपट्टी जोडून झालेली आहे. हे बघा आता लूकपट्टी जोडते आहे. जिथं आपण हुक लटकवतो ना त्याला लूकपट्टी म्हणतात. हे बघा ती जी लूकपट्टी आहे ना, आपल्याला ही उलटी बाजू म्हणजे उलटी बाजू घ्यायची आपल्याला फ्रंट साईड, आणि ही जी पट्टी आहे ना आपल्याला उलट्या बाजूने जोडायची आहे, म्हणजे सुईच्या बाजूला येणार आहे ती. हे बघा या पद्धतीने बघा मी जोडून घेते आता. त्याच्यानंतर हे बघा ही सरळ बाजू आहे. सरळ बाजूवरती आपल्या ही 3 इंचाची पट्टी घेतलेली आहे मी. जी हुकपट्टी होती ती 2 इंचाची होती आणि ही जी लूकपट्टी आहे ती 3 इंचाची आहे. बघा या पद्धतीने मी तुम्हाला अगदीच जवळून दाखवते. या पद्धतीने मी तुम्हाला फोल्ड करून घ्यायची आपल्याला. हे बघा ही एक फोल्ड आणि ही दुसरी फोल्ड अगदी फिनिशिंगमध्ये जोडून घ्यायची आपल्याला ही पट्टी. आता ही जी पट्टी आहे ना, मी व्हीची पट्टी करते आहे. जिथं आपण हाताने जे करतो ना, काळजी हाताने न करता आपल्याला डायरेक्ट मशीनवरती व्ही करायची आहे. हे बघा आता ही बरोबर सेंटरला मध्ये जोडून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे मध्ये टीप आली पाहिजे. हे आता मी मध्ये टीप मारून घेते. मध्ये टीप मारून झालेली आहे. आता आपण जे हुक लावले होते ना, हे जसे हुक लावलेले आहे ना तसे मी मार्क करून घेते व्हीला. हे बघा 1 2 3 4 आणि 5. आता मी ही व्ही करायची दाखवते मी तुम्हाला कशी करायची हे व्ही म्हणून. अगदी फिनिशिंगमध्ये येतात हे व्ही आणि व्यवस्थित पण बसतात हुक. हे बघा एक तुम्हाला मी निशाण करून दाखवते मार्क, म्हणजे तुमच्या लक्षात आलं. या पद्धतीने असं व्हीचा आकार द्यायचा आपल्याला. परत एकदा सांगते बघा, आता आपल्याला टीप मारून घ्यायची थोडी, आणि बघा त्याच्यानंतर दाब वरती उचलला आहे मी, दाब खाली घेतला आहे, टीप मारायची. हे बघा सुई खाली घेतलेली आहे. परत आपल्याला कपडा फिरवायचा आहे, बाकी काय नाही करायचं. दाब उचलला, कपडा फिरवला मी. आता परत एकदा अशी टीप मारून घ्यायची, परत सुई खाली घ्यायची आपल्याला. आणि हे बघा एकदम स्टेप बाय स्टेप सांगते मी तुम्हाला, तुम्हाला पण लक्षात येतच असेल. आता मी कपडा काढून दाखवते, मी करून घेते ते पण. तर या पद्धतीने झालेली बघा, तुम्हाला एकदम जवळून दाखवते मी. आले लक्षात? हे बघा एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मी हे 5 वीक तयार करून घेते आता. हे बघा आपली वीक तयार झालेली आहे. आता आपल्याला शोल्डरला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. हे बघा हे दोन्ही पार्ट असे व्यवस्थित लावून बघायचे आपल्याला सेम आले का. हे बघा एकदम परफेक्ट आलेले आहे. हे पण बघणं गरजेचं आहे, गळ्याला प्रॉब्लेम येत नाही. तर कमी जास्त काही असलं तर थोडंफार तर आपल्याला थोडंसं नॉर्मल गळ्याच्या आकारानुसार कट करून घ्यायचं. पण हे एकदम परफेक्ट आहे, कुठे खालीवर वगैरे झालेलं नाही. हे बघा सेंटरला सेंटर लावून बघितले मी. आता शोल्डरला शोल्डर जोडून व्हिडिओ मी कुठेही स्किप नाही केलं, मी वारंवार तेच सांगते तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुमच्या पण लक्षात येईल. तुम्हाला सुद्धा शिकायला काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी सोपी टेक्निक आहे, सोपी पद्धत आहे. सहज तुम्हालाही लक्षात येईलच. फक्त काही स्टेप आहे ते फॉलो करा व्यवस्थित तुम्ही. आणि व्हिडिओ कसा वाटतो ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तसेच मी प्रत्येक साईजचे कटोरी ब्लाऊज, फोटल ब्लाऊज तुम्हाला टाकत जाईल व्हिडिओ. हे बघा शोल्डर शोल्डर जोडून घेतलेले मी. आता 2-2 टिपं मारायच्या. हे बघा आता आहे ना शोल्डरला शोल्डर जोडून झालेलं आहे. तर हे त्याच्यानंतर हे बगल बघायचे आपल्याला, हे कमरेच्या साईडने. हे बघा हे दोन्ही जे पार्ट आहे ना ते व्यवस्थित बघून घ्यायचे आपल्याला. हे बघा या पद्धतीने. तर कधी कधी काय होतं, थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. आता तुम्ही नवीन असले वगैरे तर माझं एकदम परफेक्ट आहे बघा, कुठे कमी वगैरे झालेलं नाही, जास्त पण कुठे नाही आहे. आता आपण स्लीव जोडून घेऊया. दोन्ही पण बघायचे आपल्याला व्यवस्थित, की कुठे काही कमी जास्त वगैरे होतं का. हे बघा दोन्ही एकदम परफेक्ट आहे माझे. तर मला काही कापायची गरज वगैरे पडलेली नाही आहे. पण इन केस कधी तुम्हाला कापायची गरज पडली तर एकदम नॉर्मल फ्रंट साईड किंवा बॅक साईडच्या पार्टला तर एकदम 5 इंचापेक्षा फक्त आपल्याला बगलेच्या आकारानुसार थोडंसं एकदा कट करून घ्यायचं आहे, जास्त करायचं नाही आपल्याला. हे बघा आता मी स्लीव्ह जोडून घेते. आता हा जो खोल भाग आहे ना हा पुढच्या साईडला येणार, आणि जो हा दुसरा भाग आहे तो बॅक साईडला येणार. बघा हा जो खोल आपण आतून आकार दिलेला असतो ना, तर हा फ्रंट साईडला घ्यायचा आहे. आता मी जोडून घेते स्लीव्ह. हा स्लीव्ह जोडून घेते आता मी. हा दोन्ही स्लीव्ह जोडून झालेले आहेत. या पद्धतीने हे बघा. आता दोन्ही स्लीव्ज आपल्याला बघायचे आहे व्यवस्थित आले का नाही. हे बघा या पद्धतीने. हे बघा दोन्ही टिपा मारून झाल्यानंतर हे बघा आपल्याला हे फ्रंट साईडनी टिप मारून घ्यायची. आता फिटिंग करतोय आपण, फिटिंगची टिप मारून घ्यायचं आपल्याला. बघा या पद्धतीने फिनिशिंगमध्ये कापायचं आहे. आता हे साईडला उलटं करायचं आहे आपल्याला. ही डबल लॉक टिप म्हणतात ह्याला. मग त्यानंतर साईडला मी टिप मारून घेते. आता एकदम फिनिशिंगमध्ये येते हे.
एकदम 5 इंचावरती मी टिप मारते. दोन्ही साईडला मारून घ्यायचे आपल्याला. बघा व्हिडिओ मी स्किप न करता मी व्यवस्थित बारीक बारीक गोष्टी पण सांगते मी तुम्हाला. फक्त तुम्ही लक्ष देऊन केलं ना तर व्यवस्थितच येणार. ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट बसतो. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या तुम्ही. शक्यतो करून मी व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न केला. एवढं परफेक्ट तुम्हाला कोणीही यूट्यूबवरती सांगणार नाही, तेवढं परफेक्ट मी सांगितलं आहे. त्याच्यानंतर मी हे 2 टिपा मारून घेतलेले आहे. आता हे बघा आपल्याला आता फिटिंगचं मेजरमेंट टाकायचं आहे. हे बघा त्यांचं 42 छातीचं ब्लाऊज आहे, तर एक भाग आपला 10.5चा येणार आहे. तर हे बघा आता फिटिंगचं माप कसं टाकायचं आहे हे तुम्हाला सांगते. ही जी लूप पट्टी आहे ना ही सोडून द्यायची आहे. जिथं आपण हुक लटकवतो, जी वीची पट्टी मी तुम्हाला सांगितली ती, तर इथून सोडून बघा या बगलेपासून तर इथपर्यंत व्यवस्थित 10.5 वरती खून करून घ्यायची आहे. बघ थोडंसं ताणायचं आहे. हे बघा त्याच्यानंतर मी तर खून करून घेते आहे आणि त्यांचं दंडघेर आहे 14, तर त्याच्यातला अर्धा करायचं आहे म्हणजे 7 येणार. हे बघा आता मी 7 वरती खून करून घेते. आता ही अशी कंबर त्यांची 36 आहे, तर पूर्ण कंबर आपण मोजून घेऊ. त्यानंतर किती घ्यायचं आहे आपल्याला मी तुम्हाला सांगते. 39.5 भरती आहे कंबर. तर आपल्याला फक्त ह्या साईडने 1 इंच घ्यायचं आहे आणि ह्या साईडने पण 1 इंच घ्यायचं आहे. हे बघा आता फिटिंगच्या टिप मारून घेतल्याने आता साईडला आपल्याला 5 इंच सोडून मध्ये अजून एक टिप घ्यायची आहे. आता आपल्याला गळपट्टी करायची आहे. बघा असा क्रॉस कपडा असला ना तर बघा क्रॉस कपडा घ्यायचा आहे आपल्याला. तर गोटची पट्टी करते मी, तरी 1.25 इंच मार्जिनवरती आपल्याला गोटची पट्टी करायची आहे. बघा 1.25 इंच घेतलेलं आहे मी मेजरमेंटला परफेक्ट. आता हे बघा तर इथून आपण कापून घेऊया. त्याच्यानंतर ह्याच्या पट्ट्या आहे ना आपल्याला असे क्रॉस जोडायचे आहे या पद्धतीने. हे बघा असे क्रॉस जोडायचे आहे आपल्याला. हे बघा अशी स्ट्रेट पट्टी येणार. मी सगळ्या पट्ट्या जोडून घेतल्या एकमेकांना. मी तुम्हाला दाखवायसाठी परत एकदा जोडलेली आहे. तर बघा आता ह्या पट्टीला आपण ही पट्टी जोडून घेऊया आपण क्रॉसमध्ये. आता या सर्व पट्ट्या जोडून घेतलेल्या मी अशी लांब सरळ पट्टी काढलेली आहे बघा. आता आपण गोट हे बघा या पद्धतीने ही सुईची बाजू आहे. हा का ही गोटची पट्टी घेतलेली मी. तर ह्या असं आपल्याला ठेवायचं आहे. इथं फक्त गळपट्टीला आपल्याला 5 इंचच मार्जिन घ्यायचे आहे. कुठेही पट्टी खेचायची नाही आहे. व्यवस्थित जोडून घ्यायची आहे सरसगट. कपडा आपल्याला कुठेही वळायचा नाही. हे बघा आता पट्टी मी जोडून घेतलेली आहे. आता आपल्याला ना असे क्रॉस आता कात्री मारायची आहे. टिपेपर्यंत नाही घ्यायची बघा. अशी नॉर्मल मी क्रॉस घेते थोडी थोडी मारून साईडला. आतल्या साईडने टीप आपल्याला लक्ष द्यायचं आहे. टीप आपल्याला कट नाही होऊन द्यायची आहे. काळजी घ्यायची आहे. पूर्ण पट्टीला मी गळ्याला कात्री मारून घेते आहे. एकदम 2-2, 1.5-1.5 इंचावरती आपल्याला नॉर्मल असं क्रॉस कटून द्यायचे आहे. जेणेकरून जी आपली गोटची पट्टी ना ती व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसते. कुठे उलटी वगैरे होत नाही. मी तुम्हाला दाखवतेच आता गोट करताना. त्याच्यानंतर ही जी पट्टी आहे हे बघा आता तुम्हाला व्यवस्थित सांगते लक्षात येणार तुम्हाला. ही जी पट्टी आहे ना आपल्याला आतमध्ये घ्यायची आहे आणि त्याच्यावरती हे बघा ही जी एक्स्ट्रा पट्टी ना ती अशी फोल्ड करून घ्यायची आणि इथं साईडला कोपऱ्याला टीप मारायची आहे आपल्याला बघा अशी कॉर्नरला. आता मी मारते थोडी मारून दाखवते मी तुम्हाला. हे बघा पट्टी मी आत घेते आहे. पट्टी मी ही जी शिलाई मार्जिन आहे ना ती आतमध्ये घेते आहे. त्याच्यावरती ही जी एक्स्ट्रा पट्टी आहे ना ती अशी फोल्ड करते आहे आता या पद्धतीने आणि साईडला एकदम कोपऱ्याला टीप मारते. तशी पूर्ण पट्टीला आपल्याला मारून घ्यायची.